या दोघींच्याही हातात आता बेड्या असतात. घरातील सगळेजण बाहेर उभे असतात. तर प्रिया आता लगेचच पूर्णाजींकडे येते आणि माफी मागू लागते. तर पूर्णाजी सानकने कानाखाली मारतात आणि इतक्या भयंकर मुलीचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगतात. त्यानंतर आता ती कल्पनाकडे जाते. तर कल्पनासुद्धा सनकन कानाखाली मारते आणि म्हणते, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्या विश्वासाचं असं फळ दिलं आम्हाला. तर सायली तरी काहीतरी करेल या विचाराने प्रिया तिच्याकडे जाते आणि म्हणते, सायली माफ कर ना. पण सायलीसुद्धा अजून एक कानाखाली मारते आणि म्हणते, 7 वर्ष ना जेलमध्ये सडत बसायचंस प्रिया. आता अखेरीस प्रियाचा हा काळा चेहरा, खोटेपणा घरातील सर्वांच्या समोर आलेला असतो. त्यामुळे आता प्रिया कशी खोटी आणि सायली किती खरी आहे हे सगळ्यांना समजतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.